विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या सेकंड सेमिस्टरला जो हिंदी मेथडॉलॉजी हिंदी अध्यापन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरविषयी माहिती मिळवूया. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एड.सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया हिंदी मेथडॉलॉजी सेकंड सेमिस्टरचा पेपर. या ठिकाणी पेपरमध्ये काय काय दिलेले आहे सुरुवातीला पहा. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन बी एड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर, पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट पार्ट फर्स्ट बी एड PSS 203-2 हिंदी मेथडॉलॉजी, बी एड PSS 203-2 हिंदी अध्यापन पद्धती CBCS पॅटर्न, मॅक्झिमम मार्क्स 50, टाईम ड्युरेशन 2 आवर्स. तर हा 50 मार्काचा पेपर 2 तासासाठी आहे. सुरुवातीला सजेशन सूचना आहे त्या ठिकाणी दिलेली असतात, त्या वाचा. नोट बी. फर्स्ट, प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य है. सेकंड, प्रश्न क्रमांक 2 से 4 में से कोई 2 के जवाब लिखिए. म्हणजे फक्त 2 लिहायचे, 2 से 4 तक. त्याच्यानंतर थर्ड सूचना पहा. प्रश्न क्रमांक 5 से 7 में से कोई 2 के जवाब लिखिए. म्हणजे हे 2 आणि हा 1 असे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. टाईम ड्युरेशन आहे 2 आवर्स. सध्याच्या कोविड धर्तीवर तुम्हाला 1 तासासाठी 15 मिनटं जास्तीची भेटणार आहेत. म्हणजे 2.5 तासाचा हा पेपर आहे 50 मार्कासाठीचा. आता सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे, निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 4 पर टिप्पणियाँ लिखिए. टिप्पणियाँ म्हणजे शॉर्ट नोट्स. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. फर्स्ट, पाठ नियोजन का महत्व. सेकंड, शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम. थर्ड, हिंदी अध्यापक के विशेष गुण. फोर्थ, घटक नियोजन का आराखड़ा. फिफ्थ, ढांचे के आधार पर कहानी लेखन. तर या 5 टिप्पणियाँ ज्या आहेत त्याच्यापैकी फक्त 4 वर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायची आहेत. 2.5 मार्क प्रत्येकाला आहे. 2.5 गुण प्रति टिप्पणी को है. तो ये 2.5 मार्क के लिए आपको 2 पेज इसका आंसर प्रति टिप्पणी लिखनी चाहिए. तो 2 पेज का आंसर आपको लिखना है प्रत्येक टिप्पणीसाठी. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, निबंध वजा. भाषा शिक्षण को सरल बनाने के लिए आप कौन कौन से साधनों का उपयोग करेंगे, स्पष्ट कीजिए. 10 मार्क के लिए. थर्ड, हिंदी अध्यापन के सूत्रों को उदाहरणों के साथ स्पष्ट कीजिए. 10 मार्क के लिए. फोर्थ, हिंदी भाषा की समन्वयात्मक प्रणाली को स्पष्ट करते हुए उस प्रणाली के गुण दोषों की विस्तार से चर्चा कीजिए. 10 मार्क के लिए. तर आता या ठिकाणी 2, 3, 4 हे जे प्रश्न आहेत या गटातले, तर याच्यापैकी फक्त तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. दुसरा तिसरा, तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा, फक्त 2 प्रश्न या गटातले सोडवायचे. त्याच्यानंतर 5वा पाहूया. हिंदी ही राष्ट्रभाषा क्यों होनी चाहिए, स्पष्ट कीजिए. 10 मार्क के लिए. सिक्स्थ, हिंदी भाषा शिक्षा के राष्ट्रीय तथा सांस्कृतिक उद्देश्य स्पष्ट कीजिए. 10 मार्क के लिए. 7th क्वेश्चन है, हिंदी भाषा में निबंध लेखन के बारे में विस्तृत रूप में चर्चा कीजिए. 10 मार्क के लिए. आता या ठिकाणी जो 5वा 6वा 7वा हा गट आहे याच्यापैकी फक्त कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 5वा 6वा 6वा 7वा किंवा 5वा 7वा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 वरचे 2 आणि अनिवार्य प्रश्न टिप्पणीचा 1 असे 5 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. टिप्पणीच्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी 1.5 ते 2 पेजेस असावं आणि निबंध वजा प्रश्नाचं उत्तर कमीत कमी 2.5 ते 3 पेजेस त्या ठिकाणी असलं पाहिजे. 16 पानांची पुरवणी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरपत्रिका दिली जाते. त्या 16 पानांच्या उत्तरपत्रिकेत तुम्हाला हे सर्व लिहायचं आहे. ही एक प्रश्नपत्रिका एक नमुना म्हणून मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तशीच आणखीन एक दुसरी हिंदी मेथडॉलॉजीचीच प्रश्नपत्रिका इथे दिलेली आहे. सेम त्या ठिकाणी स्ट्रक्चर सेम असणार आहे, सूचना सेम असणार आहेत. आता प्रश्न फक्त चेंज असतील. प्रश्न काय ते बघा. निम्नलिखित प्रश्नों में से 4 पर टिप्पणियाँ लिखिए. 10 मार्क के लिए. फर्स्ट, पाठ अध्यापन में श्याम पट का महत्व. सेकंड, पत्रलेखन. थर्ड, हिंदी अध्यापन की गठन विधि. फोर्थ, परिसंवाद और चर्चा सत्र. फिफ्थ, हिंदी भाषा अध्यापक की व्यावसायिक योग्यता आहे. तर 4 पर टिप्पणियाँ तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे निबंध वजा.
हिंदी भाषा अध्यापन में सहायक साधनों की चर्चा कीजिए, 10 मार्क के लिए। थर्ड, त्रिभाषा सूत्र की विस्तृत चर्चा कीजिए, 10 मार्क के लिए। फोर्थ, हिंदी भाषा की विविध प्रणालियों का उल्लेख करते हुए व्याकरण तथा अनुवाद प्रणाली को स्पष्ट कीजिए। तर या ज्या गटातले 3 प्रश्न आहेत, 2, 3, 4 या गटातल्या प्रश्नांपैकी फक्त 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, दुसरा तिसरा, तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा। त्याच्यानंतर शेवटचा जो गट आहे 5वां प्रश्न, हिंदी का राष्ट्रभाषा के रूप में अभ्यासक्रम में स्थान स्पष्ट कीजिए, 10 मार्क के लिए। 6th, हिंदी भाषा शिक्षा के सामान्य उद्देश्य स्पष्ट कीजिए, 10 मार्क के लिए। 7th, हिंदी भाषा में पाठ नियोजन का आराखड़ा किस प्रकार होना चाहिए, उचित उदाहरण के साथ चर्चा कीजिए। तर या ठिकाणी 5वा, 6वा, 7वा ह्या जो गट आहे हा शेवटचा, याच्यामधले कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। याच्यातले 2, वरचे 2 आणि अनिवार्य 1 असे 5 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये सोडवायचे आहेत। तर हे सगळे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं तयार करा आणि तुमच्या संबंधित प्राध्यापकांकडून तपासून घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि नोट्स तयार करून अभ्यास करा। काही प्रॉब्लेम्स असतील तर कळवा। बेस्ट ऑफ लक, थँक्यू, धन्यवाद। सबस्क्राईब करा आणि आपल्या सूचना जरूर कळवा।